तुळजाभवानी मातेचा जय जयकार करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांची या ठिकाणी आपण जयंतीच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित आहात ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, माता रमाई, माता जिजाऊ या महामानवांना अभिवादन करतो। आणि या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पोपटराव राक्षे साहेब, त्याचप्रमाणे संजय धोत्रे सर, कैलास साळवे सर, संभाजी साळवे, अशोकजी कदम, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीपत बाबा मोरे, त्याचप्रमाणे मारुती बालसिंग पोलीस पाटील, खंडूजी मोरे सामाजिक कार्यकर्ते, राजेंद्र मोरे सामाजिक कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठ आणि या ठिकाणी उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबा हा मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 साली अतिशय गरिबीच्या ठिकाणी झाला। त्यांना शिक्षणही त्या ठिकाणी घेता येत नव्हतं आणि पाण्याचा विषय असेल, त्याचप्रमाणे जातीपासून त्यांना अतिशय भयंकर चटके त्यांना मिळाले। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी थांबले नाही। त्यांनी कोलंबिया या ठिकाणी जाऊन पदवीधर असे शिक्षण घेतलं आणि ज्यावेळेस पदवीचं शिक्षण घेऊन आपल्या भारत देशात आले असताना अतिशय सर्व भारतीय त्यांना भेटण्यासाठी आतुर झाले, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्याच वेळेस महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यावेळेस इंग्लंडच्या गोलमेज परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले आणि सर्व तिन्ही मंडळी त्या ठिकाणी गेली आणि 3 दिवसाचा हा गोलमेज परिषद झाल्यानंतर हे भारताच्या दिशेने परतत असताना एका आश्रमाच्या ठिकाणी ते थांबले। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रात्रीचे 3 वाजेपर्यंत आपला अभ्यास करत राहिले आणि त्या ठिकाणी नेहरू हे आपले 8 वाजता आपला जेवण वगैरे उरकून त्या ठिकाणी आपला दिवा विझवला आणि त्या ठिकाणी ते झोपी गेले। महात्मा गांधी 9 वाजता तेही त्या ठिकाणी जेवण केलं आणि तेही ठिकाणी 9 वाजता आपला दिवा विझवून तेही झोपी गेले। परंतु त्या आश्रमातील जो शिपाई, जो पहारेकरी त्या ठिकाणी आला आणि म्हणाला का साहेब, तुमच्या बरोबर आलेले नेहरू, महात्मा गांधी हे 8 वाजता आणि 9 वाजता झोपी गेले, तुम्ही आता 3 वाजले तरी अजून तुम्ही तुमचा दिवा चालू आहे, हे पाहण्यासाठी मी या ठिकाणी आले। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना त्या शिपायाला म्हणाला की बाबा, माझा हजारो वर्ष, माझा हा दलित समाज हा हजारो वर्ष अंधारात आहे आणि त्यांना उजेडात आणण्यासाठी मला अहोरात्र या ठिकाणी कष्ट करावं लागणार आहे। असे ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र कष्ट करून आपल्या स्वतःचे पर्वा न करता, आपल्या कुटुंबाची पर्वा न करता आपल्या देशासाठी झटत राहिले। असे या महामानवाला कोटी कोटी असा प्रणाम या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी तक्षशिला मंडळाने या ठिकाणी आमचा स्वागत या ठिकाणी केलं, आमचा आभार मानलं, सत्कार केला। आपलंही या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपण आपल्या गावामध्ये घरोघरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विचार पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करतात। निश्चितच आपण या ठिकाणी आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।